कया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या काउन्सिलिंग मीटिंगसाठी। एक साईडला घ्या साईड। तर भरपूर दिवसानंतर आपण पुन्हा ऑफलाईन एकत्र भेटतोय। तसा काउन्सिलिंग क्लास आणि आपण जे प्रवचन करतो मंदिरामध्ये त्याचं काही जास्त अंतर तर नाही आहे। आपण टॉपिक किंवा सब्जेक्ट ज्यावेळी घेतो त्यावेळी योग्य विचार करूनच सगळ्यांच्या उपयोगासाठी किंवा सगळ्या भक्तांमध्ये ज्युनियर असो सिनियर असो नवीन आलेले असो यूथ्स असो असेच टॉपिक मी सर्च करत असतो की सगळ्यांना त्याचा फायदा होईल। असं वाटू नये की अरे तेच पुन्हा आत्मा आणि शरीर आहे, मग नवीन लोकांना वाटून आल्या आत्मा आणि शरीर शिकवतात। त्यापेक्षा जे सगळ्यांसाठी श्रेयस्कर असतील असेच आपण चर्चा करत असतो। तर मी काल परवा दिवशीसुद्धा आपण अगोदर पण चर्चा केलेली होती आणि आत्ता पण मी गदाधर पंडित गुरूंशी चर्चा केली की दर रविवारी किंवा एक कोणताही दिवस सेट करून, रविवार तसं आपण सगळे येतवून ठेवलेला आहे, नाही तर मग रविवारी जरी आपण फिक्स जरी केला, मी असो अथवा नसो, मी असलं तरच एवढं लेट होते, मी नसलं तर व्यवस्थित कार्यक्रम चाललेले असतात। 9पर्यंत प्रवचन संपतं आहे, 9 साडेनऊपर्यंत प्रसाद 10ला होतो आणि मी असलं तरच एकतर फेस्टिवल असतात, कोणीतरी सिनियर गेस्ट असतात किंवा प्रवचन लेट होतं, प्रसाद लेट होतं। तर दर रविवारी 10 ते 11 या वेळेमध्ये प्रसाद नंतर मी असो अथवा नसो, मी गदाधर पंडित म्हणून म्हटलं तुम्ही जबाबदारी घ्या सगळ्यांना एकत्र करण्याची आणि इथं आपण डिस्कस करू शकतो। तर प्रभूजीने मला एक प्रपोजल दिला की आपण कोणताही एखादा ग्रंथ चालू करू म्हणजे सिक्वेन्स चालू राहील। आज गदाधर पंडित प्रभू, मग ते अनुपस्थित असतील किंवा ते कुणाला तरी सांगतील की या संडेला तुम्ही तयारी करून या, पेज नंबर हे एवढं। तर सगळ्यात पहिला आपण विचार केला की तसे तर सगळे सिनियर भक्त आहेत, तिथं ब्राह्मण आहेत, हरिनाम दीक्षित आहेत, ब्राह्मण आहेत, सगळे आहेत। तर तरीसुद्धा एक पद्धती किंवा एक नियमावली म्हणून, काउन्सिलिंग सिस्टीमची नियमावली म्हणून वैष्णव सदाचारपासून आपण पालन करू शकतो किंवा सुरुवात करू शकतो। तर असं नाही की वैष्णव सदाचार फक्त नवीन लोकांसाठी आहे किंवा जुन्या भक्तांसाठी नाही आहे, असं पण नाही। मी पहिला विचार केलेला नाही घ्यायचं, मी प्रवचनासुद्धा म्हटलं काय आवश्यकता नाही वैष्णव सदाचारची, आपण नारद भक्ती सूत्र किंवा असे कुठले तरी मोठे ग्रंथ आपण तयारी करू। पण नंतर विचार केला की जी पद्धती आहे ती ब्रेक करण्यापेक्षा सुरुवात इथून करू। कसं होतं, नवीन भक्तांमध्ये असताना ते डिटेलमध्ये चर्चा करायला लागते आणि जे रेग्युलर आहेत आपण जरी वाचून जरी पुढं गेलं तरी लवकर होऊ शकते। जसं मी नोएडामध्ये वैष्णव सदाचार घेतला काउन्सिलिंगमध्ये, 3 वर्ष लागले संपायसाठी, 3 वर्ष, दर रविवारी 2-2 तास घेऊन 3 वर्ष लागले। पुस्तक दिसते छोटंसं आहे किंवा हे मराठीमधलं हे छोटंसं पुस्तक आहे, दिसायला छोटं आहे पण सगळ्या शास्त्रांचं सार आहे। भगवद्गीता, स्पेशली भक्तिरसामृत सिंधू आणि उपदेशामृत आणि सनातन गोस्वामींचं एक ग्रंथ आहे हरिभक्तिविलास, या 3 ग्रंथांच्या आधारे हे 3 ग्रंथ एकत्रित करून त्याचं अध्ययन करून परमपूज्य भक्ती चारू महाराज, परमपूज्य भक्तिरसामृत महाराज यांनी सगळ्यांनी तयार केलेलं आहे। सगळ्याचा सार आपल्यासाठी आणि विशेष करून हा ग्रंथ त्याच्यामध्ये डिटेल हा आहे भक्तिचारू महाराजांच्या शिकवणीवर किंवा त्यांनी
तयार केलेला आधारित आहे हा हिंदीवाला, आणि मराठी जे आहे महाराष्ट्रातल्या भक्तांच्या हिशोबाने चौपाटी मंदिरात तयार झालं आहे आणि विशेष करून गृहस्थांसाठी दिलेलं आहे. गृहस्थ आश्रम आणि संस्कार नावच आहे, गृहस्थ आश्रम आणि संस्कार. तर त्याची सुरुवात जी आपण करणार आहोत त्याचा बॅकग्राऊंड काय मी सांगतो. हा बॅकग्राऊंड वैष्णव सदाचारचा आहे. सनातन गोस्वामी आणि चैतन्य महाप्रभू यांचा वार्तालाप आहे. चैतन्य महाप्रभू प्रसन्न झाले सनातन गोस्वामींचं वैराग्य आणि त्यांचं सदाचार पाहून. त्यांचा जो सदाचार होता हे सगळीकडे जे जे मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे पाठीमागं किंवा ह्याच्या मागे, हा मूळ या 2 श्लोकावरती वैष्णव संप्रदायामध्ये जे आपण आचरण करतो या 2 श्लोकावरती आधारित आहे. त्याचं फाउंडेशन हे 2 श्लोक आहेत चैतन्य चरितामृतमधले. हा जसं प्रभुपादांना प्रश्न विचारला गेला की प्रभुपाद वैष्णव कसा ओळखावा, वैष्णव कसा ओळखावा, तर प्रभुपाद म्हटले नाही की तो तिलक धारण केलेला असावा किंवा कंठीमाळ धारण केलेला असावा. वैष्णव म्हणजे तो एक सभ्य व्यक्ती असेल. ही इज द परफेक्ट जेंटलमॅन. सभ्य व्यक्ती म्हणजे त्याला पाहिल्यानंतर जसं गोस्वामींना म्हटलं जातं धीर अधीर जन प्रिय प्रिय करव सद्धर्म संस्थापक. जे गोस्वामीगण होते वृंदावनातील 6 गोस्वामी, त्या गोस्वामींचे भक्त पण मित्र होते, अभक्त पण मित्र होते, असुर पण मित्र होते, सुर पण मित्र होते. सगळ्यांशी त्यांचं रिलेशन चांगलं होतं. तर वैष्णव सदाचारचं फाउंडेशन आहे रिलेशनशिप, आपले संबंध. जो 4 गोष्टी आहेत साधना, सेवा, संबंध आणि सदाचार. साधना दुसरं पाहिजे तर आपण सदाचार म्हणू शकतो. पहिला साधना, सदाचार, मग संबंध आणि मग सेवा, हा सिक्वेन्स असू शकतो. कारण साधना व्यवस्थित असेल तर आपलं वागणं व्यवस्थित असतं म्हणजे सदाचार. आपलं वागणं व्यवस्थित असेल तर आपले संबंध व्यवस्थित असतात. आपले संबंध व्यवस्थित असले तर सेवा व्यवस्थित होते. सिम्पल आहे सिक्वेन्स. जर संबंध व्यवस्थित नसले आणि 2 अपोजिशन पार्टी समोर आल्या तर कशा सेवा होणार. संबंध जर चांगले नसले तर होऊच शकत नाही. मग साधनेचा आणि सेवेचा काय संबंध किंवा साधनेचा आणि सदाचाराचा काय संबंध. प्रभुपाद जुहू मंदिरात होते सकाळी मॉर्निंग प्रोग्राममध्ये आणि जप करताना प्रभुपादांनी बघितलं की काही उंदीर धावपळ करत होते, इकडून तिकडून इकडून तिकडून डिस्टर्ब करत होते. प्रभुपाद म्हटले मंदिरात तुमची साधना व्यवस्थित नाही आहे. म्हणजे सगळ्यांचा उंदराचा आणि साधनेचा काय संबंध. प्रभुपादांनी सांगितलं जर तुमची साधना व्यवस्थित असली असती तर तुमची सेवा व्यवस्थित झाली असती आणि सेवा व्यवस्थित झाली असती तुमचं क्लिनिंग स्टँडर्ड व्यवस्थित असलं असतं. तुमचं क्लिनिंग स्टँडर्ड व्यवस्थित नाही म्हणून उंदीर आले. उंदीर वाढण्यामागचं कारण काय, आपलं सेवा आणि स्वच्छता जी आहे, क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. स्वच्छता व्यवस्थित नसल्यामुळे अन्नाचे कण इकडं तिकडं पडलेले आहेत किंवा डबे उघडे आहेत, अनाज त्यांना खायला भेटतं म्हणून ते उंदीर येतात. तर साधना, सदाचार, संबंध आणि सेवा आणि एक हे 4 स्ट्रोक इंजिन तर स्टँडर्ड आहे. आपण एक त्याच्यामध्ये ॲड करू शकतो 5वं स्वाध्याय, स्व अध्याय. स्व अध्याय तुमचं स्वास्थ्य कसं आहे विचारतो आपण. स्वास्थ्य म्हणजे तुमचं शरीर नाही, स्व अस्थ तुम्ही स्वतःमध्ये कसे स्थित आहात. आपण कसं तुमचं स्वास्थ्य आहे, स्वास्थ्य कसं आहे, स्वास्थ्य कसं आहे आपण विचारतो. स्वास्थ्य म्हणजे स्व अस्थ तुम्ही स्वतःमध्ये कशा पद्धतीनं स्थित आहात त्याला म्हटलेलं आहे स्वास्थ्य. तर सगळ्यात पहिला साधना, त्यानंतर सदाचार, नंतर संबंध, नंतर सेवा आणि स्वाध्याय. 4 स्ट्रोक इंजिन आपलं 5 स्ट्रोक इंजिन. 5वं स्वाध्याय म्हणजे स्वतःचं अध्ययन. प्रवचन झालं त्याचं आपण अध्ययन, त्या गेल्यानंतर श्लोकाचं, आजचा जसा श्लोक होता 3रा स्कंद 29वा अध्याय 18वा श्लोक काहीतरी होता, मग तो श्लोक पुन्हा एकदा जर आपण संध्याकाळी किंवा दिवसभर घरी गेल्यानंतर तो वाचून त्याचं तात्पर्य 1-2 वेळा वाचलं तर फिट होतं मग डोक्यात. त्याला म्हटलं आहे स्वाध्याय. किंवा समजा जर आपल्याला कळालं की पुढच्या वेळी या वैष्णव सदाचारचं पेज नंबर हे आपण अध्ययन करणार आहे,
ते जर आपण अगोदरच अध्ययन करून किंवा वाचून आलं तर इथं जेव्हा डिस्कशन होईल ते अजून इझिली डोक्यामध्ये प्रवेश करेल आणि फिट होते. शाळेचंच प्रोसेस तीच आहे शाळेची. खरं जर आपण इथं गेल्यानंतर बाहेर जाऊन विसरलं की काय गरज नाही, झालं संपलं, तर मग ते लक्षात राहत नाही. म्हणून सगळ्यात पहिला ऐकणं, ऐकताबरोबर त्याचं चिंतन आणि लिहिणंही फार महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी आपण लिहितो त्या गोष्टी आपण चिरकाळ लक्षात ठेवू शकतो. म्हणून असते बघा टू डू लिस्ट म्हणतो ना आपण, काय काय करायचं आहे ती लिस्ट बनवली जाते. ज्या व्यक्तीला ती सवय, आपण पण लावून घ्या सगळं काय काय करायचं, टू डू लिस्ट. आता दररोजचं जे काम आहे ते नाही, स्पेशल असं काय बनवायचं आहे, काय खायचं आहे ते तर रेग्युलर आहेच, पण काय काय आज आपल्याला काय काय करायचं. कुकिंग नंतर आपल्याला आज राजभोगची सेवा आहे, किंवा माळा बनवायचा आहे, किंवा अधिक जप करायचा आहे, किंवा हा श्लोक वाचायचा आहे, किंवा यांना भेटायचं आहे, ह्या क्लासची तयारी करायची आहे. टू डू लिस्ट दिवसभराची. त्यामुळे आपल्याला भरपूर हेल्प होते आणि विसरायचं आपण कमी होते. जो विसरायचं ना, अरे विसरलो, हे राहिलं, अरे विसरलो. जसं मार्केटला पण जाताना आपण जर व्यवस्थित तयारी, काय खरेदी करायचं आहे ते महत्त्वाचं आहे. का तर मार्केटला जातो, खरं काय घ्यायचं आहे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे असाच टाईमपास होतो आपला. कधी 2-2, 3-3 तास जाऊन आल्यानंतर काहीच घेऊन येत नाही आपण, काहीच घेऊन येते. 2-2 तास जातो, फिरतो, आपण येतो, कारण का आपलं उद्देश क्लिअर नाही ना काय घ्यायचं आहे. जर आपल्याला माहीत आहे किंवा तांदूळ, डाळ, गव्हाचं पीठ हे घ्यायचं आहे तर आपण बरोबर ग्रॉसरीमध्ये जाणार. नाहीतर कधी काय होतं, जसं आपण DMartमध्ये वगैरे जातो, आपण जातो 1-2 गोष्टी घ्यायसाठी, येताना 2 थैल्या भरून घेऊन, हे पण लागेल ते पण लागेल. तर त्याचा सगळ्यात उद्देश जो आहे तो चैतन्य महाप्रभूंनी हा चैतन्य चरितामृतचा अंत्य लिहिला आहे आणि अध्याय क्रमांक आहे 4. अध्याय क्रमांक 4, श्लोक संख्या आहे 129. ज्यावेळी चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये होते, त्यावेळी जगन्नाथपुरीमध्ये असताना चैतन्य महाप्रभूंनी रथयात्रेमध्ये भरपूर भक्त आलेले. 4 महिने ते राहिले आणि 4 महिने राहिले. सनातन गोस्वामी पण आले आणि सनातन गोस्वामींचं वैराग्य बघून महाप्रभू प्रसन्न झाले. सनातन गोस्वामींकडे एक ब्लँकेट होतं, शॉल. ती शॉलसुद्धा त्यांनी दिली. ती शेवटची आसक्ती त्यांच्याजवळ होती. ती जोपर्यंत चांगली शॉल होती मखमली, ती जोपर्यंत दिले नव्हते तोपर्यंत महाप्रभू भेटले नाही त्यांना. कारण जेव्हा ती पण त्यांनी काय केली, समुद्राच्या किनाऱ्यावरती एक गरीब भिकारी झोपलेला होता, तो थंडीनं कुडकुडत होता. मग ते आपलं ब्लँकेट त्याला दिलं आणि त्याच्या अंगावरची फाटकी शॉल घेऊन आपण आले. आणि तिथं मग त्यांचं पूर्ण परफेक्शन झालं 100% महाप्रभूंना भेटायसाठी. महाप्रभूर भक्तगण वैराग्य प्रदान. वैराग्य त्यांच्यात बघितल्यानंतर महाप्रभू प्रीत होई गौर भगवान. त्यांची ते वैराग्य बघितल्यानंतर महाप्रभूंचं प्रेम उदित झालं आणि महाप्रभू त्यांना भेटले. आणि महाप्रभूंना भेटण्यासाठी ते मेन रस्त्याने नाही आले. सनातन गोस्वामी जेव्हा आले महाप्रभूंना भेटण्यासाठी, त्यावेळी त्यांनी विचार केला, तर जर मी मेन रोडहून गेलो, जो रोड आहे मोठा रोड, ग्रँड रोड, जिथं रथयात्रा होते, तिथं म्हटलं, विचार केला त्याने, मी तर म्लेच्छ कुटुंबाच्या सेवेतून आलो आहे आणि मी पतित आहे. तिथं मोठमोठे ब्राह्मण पुजारी जगन्नाथांना भोग लावायची सेवा करत असणार, कुकिंग करून घेऊन जात असणार. माझी सावली किंवा माझा टच झाला तर भोग अपवित्र होईल. त्यामुळे मेन रोडवरनं न येता ते कुठून आले, समुद्राच्या वाळूतून. तापलेली वाळू होती आणि ती तापलेली वाळू, त्या पायाला आलेले फोडे आणि ती गरमी पाहिल्यानंतर महाप्रभू मात्र द्रवित झाले. आणि हे पाहिल्यानंतर त्यावेळी महाप्रभूंनी हे श्लोक चैतन्य महाप्रभूंनी स्वतः म्हटले, तप्त बालुकाय तोमार पाय हैल व्रण, चलिते ना पार केमेना करीला सहन. एवढ्या गरम वाळूमध्ये पायाला फोडे येतोपर्यंत, व्रण म्हणजे फोडे, तुमच्या पायाला एवढे फोडे आले, कसे काय तुम्ही सहन करून येऊ शकले. सनातन कहे दुःख बहुत ना पाहिलो, पाये व्रण छाये तहा न जाणिलो. आणि मला तर काय जास्त कष्ट झालं नाही आणि पायाला कधी फोडे आले हे मला कळालं पण नाही. कारण का इच्छा कुठली होती, चिंतन महाप्रभूंना भेटायची. जर चिंतन स्ट्रॉंग असेल
तर व्यक्ती काही करून, जसं भौतिक जगात उदाहरण दिलं जातं, प्रियकर आणि त्याची प्रियसी, तिला भेटण्यासाठी तो व्यक्ती काहीही करून जातो. जसं बिल्वामंगल ठाकूरांचं उदाहरण आहे. पाण्यात उडी मारून, त्या मेलेल्या प्रेताला धरून, नंतर सापाला पकडून उडी मारून पोचले. मग ती वेश्या त्यांना म्हटले, अरे म्हटले एवढं ते मला भेटण्यासाठी आले, तेवढं जर भगवंतांना भेटण्यासाठी भगवंतांची प्राप्ती झाली असती. मग तेव्हा त्यांना कळालं की मी किती मोठी चूक केली. तर त्यापुढं ते म्हणाले की मी सिंहद्वाराला का नाही गेलो, विशेष ठाकूरेर तहाम सेवकेर प्रचार. तिथं ठाकूरांचे जे सेवक आहेत तिथे येतात जातात, त्यांचं येणं जाणं चालू असते, म्हणून मी तिथं गेलो नाही. आणि हे सगळं ऐकल्यानंतर शुनी महाप्रभू मने संतोष पाहिला, तुष्ट हैया तारे किच्छू कही ते लागिला. आणि हे ऐकल्यानंतर महाप्रभू मनापासून प्रसन्न झाले. एक आहे प्रसन्नता वरचीवर, फक्त चेहरा झालं बघ, आतून इच्छा नाही, फक्त अर्चना आला, ठीक आहे आला, हस, फक्त थोडी स्माईल दिली, बाबा जातं. खरं हृदयापासून महाप्रभू. म्हणून कृष्णदास कविराज म्हणतायत, शुनी महाप्रभू मने संतोष पाहिला, मनापासून आनंदित झाले. आणि तुष्ट हैया, आनंदित झाल्यानंतर तारे किच्छू कही ते लागिला. आणि आता महाप्रभू काहीतरी सांगू लागलेले आहेत. आणि सांगते वेळी या समोर, त्यावेळी महाप्रभूंनी जे 2 श्लोक सांगितले, हे 2 श्लोक आपल्या सगळ्या वैष्णव पद्धतीमध्ये किंवा वैष्णवांमध्ये असलेलं पूर्णपणे जे आपण आचरण करतो त्याचं जे मूळ आधार जे आहे ते आधार आहेत हे 2 श्लोक. चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय 4 श्लोक संख्या 129, 130 आणि 131. पयार म्हणतात, पयार, श्लोक नाही पयार, बंगाली पयार. अभंगाच्या गाथेमधले अभंग, भगवद्गीतेचे संस्कृत श्लोक, याला म्हटलेलं आहे पयार, बंगाली पयार. तर श्लोक संख्या 129 आणि 130 पयार दोन्ही सोबत आहेत. यद्यपि हो तुम्ही हय जगत पावन, तोमा स्पर्शे पवित्र हय देव मुनिगण, तथापि भक्त स्वभाव मर्यादा रक्षण, मर्यादा पालन हय साधुर भूषण. काही जणांचे 3 एकत्र वाचू आपण. मर्यादा लंघन लोक करे उपहास, इहलोक परलोक होय दुई नाश. हे प्रिय सनातन, यद्यपि तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाला उद्धार करणारे आहात, मोठे मोठे देवी देवता आणि संत तुमच्या फक्त स्पर्शाने शुद्ध होतील, पण वैष्णव शिष्टाचाराचं पालन करणं हे भक्ताचं एक गुण आहे. वैष्णव शिष्टाचाराचं जर पालन केलं नाही तर त्याची ख्याती नष्ट होते. आणि वैष्णव सदाचार म्हणजे त्याचे एक आभूषण असल्याप्रमाणे. तर पुढं लिहित आहेत, काही जणांचं आचरण चांगलं असतं, आपणे आचरे कहे करना प्रचार, प्रचार करे न कहे ना करे नाचार. काही जणांचं आचरण चांगलं असतं परंतु ते कृष्ण भावनामृताचा प्रचार करू शकत नाहीत. पण काही जण चांगला प्रचार करू शकतात पण त्यांचे आचरण व्यवस्थित नसते. दोन्ही आहे. काही व्यवस्थित आचरण करतात खरं प्रचार करू शकत नाहीत, काही प्रचार करतात खरं आचरण करू शकत नाहीत. आचार प्रचार नामेर करह दुई कार्य, तुम्ही सर्व गुरु तुम्ही जगतेर आर्य. आज जो शब्द आपण ऐकला सकाळी भागवतामध्ये, आर्य, आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, आर्य श्रेष्ठ. हरिनामाप्रती मात्र तुम्ही दोन्हीही गोष्टी आचरण आणि प्रचार व्यवस्थित करू शकता, म्हणून आपण संपूर्ण जगतात श्रेष्ठ वैष्णव आहात. कोण म्हणतंय? महाप्रभू म्हणत आहेत. तर ह्या 2-3 श्लोकांच्या आधारावर आपलं पूर्ण आचरण चाललेलं आहे. आपण का आचरण करावं? कारण महाप्रभूने सांगितलं, जर आपण वैष्णव पद्धतीचं आचरण जर पालन केलं तर आपलं रक्षण होईल, आपल्याला भगवत प्राप्ती होईल. आणि जर आचरण व्यवस्थित नसेल, मग आपण किती मोठे प्रचारक असू किंवा किती मोठे अधिकारी असू, किती मोठे मॅनेजर असू किंवा किती सिनियर भक्त असू, जर आचरण व्यवस्थित नसेल, जे आपण सकाळी ऐकल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी ज्याच्यापासून आपण मुक्त झालं पाहिजे,
कोणत्या कोणत्या होत्या? डुप्लिसिटी, डिप्लोमॅटिक, पॉलिटिकल, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यापासून सगळ्यात मुक्त होणं सिम्प्लिसिटी. आर्जवेन म्हणजे काय? सिम्प्लिसिटी. तर याच्या आधारावरती हा आपण वैष्णव सदाचार आपण सुरुवात करणार आहोत. तर मराठीमध्ये 4 पुस्तकं आहेत, जर कुणाला पाहिजे 4च आहेत तर आपण आणखी मागू शकतो. आणि PDF हिंदीमध्ये आहे. PDF जर मोबाईलमध्ये पाहिजे तर हिंदीमध्ये आहे, भक्ती चारू महाराजांच्या वेबसाईटवरती हिंदीमध्ये आहे. मराठी जर कुणाला पाहिजे असेल तर BBTमध्ये 4 आहेत, 120 रुपयाच्यावरती रेट लिहिलेला आहे. तर 4 आहेत. जर कुणाला हिंदी कळत नाही, मराठी पाहिजेत तर मराठी हे घेऊ शकतो. एक द्या. मग आता आपण मुंबईहून मागू शकतो जर आपल्याला आणि पाहिजे असतील तर. तर पेज नंबर 1, 2-3 जणांमध्ये एक द्या. माताजींकडे 2 द्या. एक आपण पहिल्या पेजवर आहे. वैष्णव आचार संहिता. अर्थातच भक्तीची प्रक्रिया सर्वात शक्तिशाली आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी श्री चैतन्य चरितामृतात श्रील रघुनाथ गोस्वामींना दिलेल्या आज्ञांचे स्मरण करूया. काय आज्ञा दिल्या? नंबर 1, सामान्य लोकाप्रमाणे व्यर्थ गोष्टी करू नका किंवा व्यर्थ गोष्टी ऐकू नका. भालना खाईबे अर भालना परिबे. पुढं आहे, पंचपक्वान खाऊ नका, उंची पोशाख घालू नका. भालना खाईबे अर भालना परिबे. परी म्हणजे परिधान करू नका, जास्त उंची पोशाख. सुरुवातच आपल्याला वाटतं. कसं आहे, गुरु महाराज एकदा सांगत होते आपल्या नोएडामध्ये भक्तांना, म्हटले जे गृहस्थ भक्त आहेत आपण, त्या गृहस्थ भक्तांचे आदर्श बिल गेट्स किंवा अंबानी असू नये. आपले आदर्श कोण पाहिजेत? सुदामा. जे भगवंतांकडे गेले, त्यांच्याजवळ काही नव्हतं तरीसुद्धा त्यांनी काही मागितलं नाही, वापस आले आणि येताना ते स्वतःला शब्बासकी देत होते. शब्बास सुदामा शब्बास, ते भगवंतांकडे जाऊन काही मागितलं नाही म्हणून तुझं शब्बासकी. तर हेच आहे ते. स्वतःच्या मानाची अपेक्षा न करता दुसऱ्यांना मान द्या. नेहमी भगवान श्रीकृष्णांचे पवित्र नाम घ्या आणि अंतःकरणात नेहमी श्री श्री राधाकृष्णांची वृंदावनात सेवा करा. जे उपदेशामृत ग्रंथ आहे, ज्याने भक्तिशास्त्री केलेली आहे. अत्याहार प्रयासच्या श्लोकामध्ये जगदानंद पंडित यांनी लिहिलेलं आहे. पूर्ण एक कविताच आहे. भालना खाईबे अर भालना परिबे, हृदय ते सदा राधाकृष्ण ब्रजेते सेविबे. ते पूर्ण त्याचे पयार आहेत. तर हे 2 गोष्टी याचा आधार आहे. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले आदेश आणि संपूर्ण आधार काय काय? 3 गोष्टी. सामान्य लोकांप्रमाणे व्यर्थ गोष्टी करू नका आणि ऐकू नका. आपल्यामध्ये अंतर ठेवायला पाहिजे. आपल्याला वाटतं अरे, कधी कधी गृहस्थामध्ये प्रश्न असतो, आम्ही जर बाहेरच्या लोकांसारखं नाही राहिलो तर आमचं इमेज कमी होईल, आमची इज्जत जाईल, आम्हाला कोण विचारणार. मी एका भक्ताने विचारलं, प्रभू तुम्ही असे विचित्र स्टॅटस का लावता? म्हटले नाही प्रभूजी, आमचा मुलगा लावतो आहे आणि ते कसं आहे, बाहेरच्या लोकांसोबत, बाहेरचे ज्यांचे जसे आईवडील आहेत तसे आम्ही पण असावं त्याची इच्छा असते. कारण आपण मुलांना भौतिकवादी न शिकवता त्यांना आपलं सिद्धांत शिकवणं आवश्यक आहे. आपले सिद्धांत शिकवणं आवश्यक आहे. तर नंबर 1 कोणता आहे? सामान्य लोकांप्रमाणे व्यर्थ गोष्टी करू नका आणि ऐकू नका. नंबर 2 पंचपक्वान खाऊ नका, उंची पोशाख घालू नका. नंबर 3 स्वतःच्या मानाची अपेक्षा न करता दुसऱ्यांना मान द्या आणि सदैव भगवंतांचं नामस्मरण करा. हां. तर प्रस्तावना, इंडेक्स नंतर प्रस्तावना आहे. पुढचं पेज. श्री चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृतात सांगतात, वैष्णव आचार संहितेचे पालन हा एक अलंकार आहे. अलंकार म्हणजे काय?
अलंकार म्हणजे काय? काय? दागिना, आभूषण. जो भक्ताला भगवंतांच्या आणि जगाच्या नजरेत सुंदर आणि आकर्षक बनवतो. भगवंतांच्या नजरेत जर सुंदर, जसं आपण या भौतिक जगात दागिने घालतो, मेकअप करतात लोक, दागिने घालतात सुंदर दिसण्यासाठी, पण भगवंतांच्या नजरेत सुंदर दिसण्यासाठी जर कोणता दागिना असेल तर तो वैष्णव सदाचार आहे. आपलं आचरण भगवंतांना प्रसन्न करतं. सिंपल आहे. भक्ती किती सिंपल आहे करणाऱ्यासाठी. काही आवश्यकता नाही. आपल्याकडे दागिने, पैसा, घर, बंगला, गाडी, घोडा असो अथवा नसो, ते सेकंडरी आहे. पण आपलं आचरण भगवंतांच्या नजरेत सुंदर दिसण्यासाठी काय? वैष्णव आचारसंहितेचे पालन, हे आपले दागिने आहेत. आपण जेवढं वैष्णव आचारसंहितेचे पालन करणार तेवढं आपण भगवंतांच्या नजरेमध्ये सुंदर दिसणार. जसं मराठी अभंगामध्ये लिहिलेलं आहे, निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा आणि स्तुती. कुणी मज वंदा, कुणी मज निंदा, मज एकच धंदा हरी गोविंदा. निंदा म्हणजे तुम्ही माझी निंदा करा, वंदा म्हणजे माझं वंदन करा. मला एकच काम आहे, हरी गोविंदांचं भजन करणं. तोच अर्थ जर भगवद्गीतेमध्ये जर सापडायचं म्हटलं तर 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग जो आहे, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टौ येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः. या श्लोकाचा मराठी अर्थ तो आहे. या श्लोकाचा तुल्य निंदा स्तुतीर मौनी म्हणजे जो मौनी आहे किंवा शांत राहणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी निंदा आणि स्तुती समान आहे. तुल्य निंदा समान, दोन्हीची तुलना त्याच्यासाठी समान आहे. निंदा आणि स्तुती तेच तुल्य निंदा स्तुतीर मौनी. कुणी मज निंदा, कुणी मज वंदा. मग कधी कधी प्रश्न पडू शकेल, प्रभूजी मग काय करायचं अशा ठिकाणी जर काही अडचण असेल आणि जर आपण तिथं उपस्थित असाल तर एक जर आपल्याकडे तेवढी शक्ती असेल, आपण अधिकारी असू किंवा आपल्याला जर ऐकणारा असेल समोरचा व्यक्ती अपराध करणारा, निंदा करणारा, तर आपण काहीतरी तिथं उपदेश देऊ शकतो. जर आपण होत नसेल तर तुका म्हणे उगे बगे रहा, जे जे होते ते ते पहा. तुकाराम म्हणे फक्त बघत उभं राहा, काही बोलू नका, जे जे होते ते ते पहा. आपण जर व्यवस्थित भगवंतांच्या समोर शरणागत नाही झालो तर काळ आपल्याला वाकवतो. ती वेळ आपल्याला बरोबर नम्र बनवते. त्यापेक्षा ती वेळ येण्या अगोदर आपण नम्र झालेलं चांगलं आहे. ती वेळ येऊन आपल्याला नम्र बनवणं त्यापेक्षा आपण आत्ताच समजल्याबरोबर नम्र झालेलं चांगलं आहे. फर्स्ट क्लास म्हटलेलं आहे. जसं प्रभुपाद उदाहरण देतं उपदेशामृतच्या पहिल्या श्लोकामध्ये, एक व्यक्ती जो ऐकतो चोरी करणे पाप आहे, ऐकतो आणि त्याच्या वाचनात येते, तो चोरी कधी करत नाही. ऐकल्या आणि वाचल्यामुळे सोडून देतो, तो कधीच करत नाही. तो फर्स्ट क्लास बुद्धिमान व्यक्ती आहे. दुसरा त्याच्यापेक्षा अतिशहाणा म्हणतो त्याला आपण, तो काय करतो, बघतो की त्याला चोराला पोलीस कसं दंड देत आहेत किंवा कारागृहात टाकलं जातं, जेलमध्ये दंडित केलं जातं, ते बघून घाबरून सोडतो. मग ते बघून घाबरून चोरी करणं बंद करतो. तिसरा चोरी करतो, त्याला दंड दिले जातात, स्वतः त्याला पोलीस एवढं हाणतात मारतात, ते मारल्यानंतर त्याला तो सोडतो चोरी करणं. आणि चौथा फोर्थ क्लास कॅटेगरी म्हणजे अगदी नीच कॅटेगरी, तो चोरी करतो, दंडित होतो, बाहेर येतो जेलमधून, पुन्हा चोरी करतो. त्यापेक्षा आपण पहिल्या कॅटेगरीमध्ये असलेलं चांगलं आहे. आपल्याला नम्र येणं केनं बनणं आहे. जर आपण स्वतःहून नम्र नाही बनलो आपल्या अधिकाऱ्यांच्या, तर आपल्याला भगवंत अधिकारी बनवतात आणि आपल्या खाली अशा लोकांना देतात की ते जबरदस्ती आपल्याला नम्र बनवतात, वाकवतातच ते बरोबर. अधिकारी बनणं म्हणजे आम्ही जे ठरवलं, आपण जे ठरवलं की बाबा नम्र नाही बनणार, मग त्याला भगवंत अधिकारी बनवतात. मग तुमच्या किंवा आपल्या खाली अशा लोकांना देतात की ते लोक आपल्याला नम्र बनवतात. मग आपण ज्यांना प्रचार करतो तेच आपल्याला उपदेश द्यायला लागतात, तेच आपल्या चुका काढतात, मग त्यांच्यापासून आपल्याला सावधान राहायचं, आपण आपोआप नम्र बनू लागतो. त्यामुळे आपण नम्र बना, नाहीतर काळ आपल्याला नम्र बनवतो. त्यामुळे भगवत भक्तांनी
आचारसंहिता आणि आदर्श जीवन पद्धतीच्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत होणे अत्यावश्यक आहे. आचारसंहितेसंबंधीची माहिती निरनिराळ्या ग्रंथात विखुरली होती. ती एका छोट्या बहुसमावेशक पुस्तिकेत एकत्रित करण्याची गरज भासू लागली. त्यामुळे वैष्णव आचारसंहिता आणि जीवन पद्धतीची तत्त्वे तसेच आमच्या शाखांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या आणि इतर अनेक बाबींचा समावेश करण्याचा आमचा मानस होता. म्हणजे जसं जसं प्रचार वाढू लागला, मंदिरं वाढू लागली, तिथं पालन करण्याचे नियम, जनरल कॅटेगरी सांगायला लागलं, तयारी करायला लागली की कसं आपण बोललं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसा प्रणाम केला पाहिजे, कसं भगवंतांना दंडवत केला पाहिजे, माताजींशी कसं संपर्क ठेवला पाहिजे, अभक्तांशी कसं बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची उणीव भासू लागली. कारण प्रभुपादांचे ग्रंथ आहेत, सगळं प्रभुपादांनी दिलेलं आहे, पण सगळं असं विखुरलेलं ना वेगवेगळ्या ग्रंथामध्ये, ते एकत्रित करण्याची गरज भासू लागली. वरील गरजा पूर्ण करण्यासाठी भक्तांना आचारसंहितेचा एक प्रमाणबद्ध नमुना उपलब्ध करून देण्यासाठी नम्रपणे केलेला हा एक प्रयत्न आहे. तथापि भक्तांच्या प्रतिसादावरून आणि सल्ल्यावरून तिच्यात बदल करणे शक्य आहे. जर आपल्याला याच्यात काय ॲडिशन करायचं असेल तर आपण करू शकतो. जसं आता रथयात्रा आहे. आता रथयात्रेमध्ये अगोदर कशीही कोणतेही कपडे घालून यायचे. मी दरवेळी अनाऊन्समेंट पण केले, ऐकले असेल आपण, वैष्णव पोशाख, साडी किंवा धोती कुर्ता, नाहीतर मग जीन्स आणि टी शर्ट आणि मग धोती आणि त्याच्यावर एकदम गडद टी शर्ट आणि मग गॉगल आणि टोप्या. मग ते एकदम असं वाटतं पाश्चिमात्य देशात ठीक आहे, तो त्यांचा वेशच आहे. जसं प्रभुपाद म्हटलं, राधा पॅरिसेश्वर, राधा लंडनेश्वर पिझ्झा पास्ता राजभोगमध्ये खाऊ शकतात, पण आपण तो दररोज लावू शकत नाही, कारण तिथला तो दैनंदिन आहार आहे. दैनंदिन आहारच तो आहे. जसं इथं मसला पप्पू बुवा दररोजचा एक ॲव्हरेज आहे, चारू बुवा म्हणा, दररोजचं आपलं अन्न आहे, त्याच पद्धतीनं तिथला दररोजचा आहारच तो आहे पिझ्झा पास्ता. मी जेव्हा जेव्हा विदेशात गेले तेच असते. ज्या ज्या एरियामधली त्या त्या एरियाचं एक विशेष खाणं आहे. जसं मॉरिशसला जर आपण गेलो, दररोज बिर्याणी, बिर्याणीच बिर्याणी, सकाळ बिर्याणी, दुपारी बिर्याणी, एकच टाईपची बिर्याणी, मोठे मोठे त्याच्यामध्ये बटाटे आणि त्या एक बीज असते फताडे, त्याला काय आपलं भाजी तर बनवतात आपण, बीन्सची अशी, त्याच्यात एक बिया असतात मोठ्या मोठ्या, त्या मोठ्या मोठ्या बिया आणि बटाटे आणि बिर्याणी. कुठल्याही कार्यक्रमामध्ये नाही. अमेरिकेत सकाळी खिचडी, मंदिरामध्ये सॅलड, केक सॅलड आणि खिचडी, आणि जर फेस्टिवल म्हणजे मग पास्ता आणि पिझ्झा. फीसला पिझ्झा, पास्ता आणि मग गुलाबजामुन किंवा आईस्क्रीम, हे सगळे. त्यामुळे तिथला आहारच तो आहे. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी विशेष प्रेरणा आणि प्रोत्साहन दिल्याने ही पुस्तिका प्रकाशित करणे शक्य झाले आहे. निरनिराळ्या वैदिक ग्रंथामधून अशा प्रकारचे साहित्य एकत्रित करून पुस्तिका काढण्याची मूळ कल्पना ही त्यांचीच आहे. हे लिहिणारे आहेत भक्तिरसामृत महाराज. महाराज ज्यावेळी पहिले तिथं अध्यक्ष झाले चौपाटीचे, त्यावेळी त्यांनीसुद्धा कुठं नाव लिहिलेलं नाही आपलं, त्यांचीच कल्पना, गुरूंना त्यांनी श्रेय दिलेलं आहे सगळं. भक्तांना यासाठी प्रोत्साहन देऊन ते करून घेण्यासाठी तेच कारणीभूत आहेत. शिवाय अनेक वर्ष भक्त आणि आध्यात्मिक गुरु असल्याने त्यांच्या अनुभवांचे दिव्य आणि अनमोल उपदेश आम्हाला लाभले. तसेच त्यांचे मार्गदर्शन आणि संग आम्हाला लाभो यासाठी आम्ही भगवंतांकडे प्रार्थना करतो. अमूल्य संग आणि सानिध्य. आता भक्तिरसामृत महाराज ज्यावेळी हे पुस्तक लिहिले किंवा ज्यावेळी त्यांनी आश्रम जॉईन केला, त्यावेळी त्या काळी लेट 80s म्हणू शकतो आपण, लेट 80s किंवा 82, 85 त्याच काळामध्ये 82-85 असं खाली ते मल्टीनॅशनल बँकेचे मॅनेजर होते. मल्टीनॅशनल बँकेचे मॅनेजर होते आणि त्या काळी त्यांना 20-24 लाखाचं पॅकेज होतं. त्या काळी 20-24 लाखाचं म्हणजे आजचं करोडोचं आहे ते. 6 पट आहे ते त्यावेळी. आणि ते जेव्हा जॉईन झाले
त्यावेळी मोजकेच भक्त चौपाटी मंदिरात होते. ते एक राधा गोपीनाथ प्रभू, एक असे मोजके श्यामानंद प्रभू, गोविंद प्रभू वगैरे सगळे नंतरचे आहेत. त्यांनी बेळगावला जेव्हा प्रचार झाला, आपले वृंदावन प्रभू संन्यासी होते त्यावेळी, पत्की महाराज त्या काळी जे बेळगावला यायचे प्रचारासाठी. तीर्थकुंडे म्हणून एक गाव आहे तिथं. आत्ता आपण राधानाथ महाराजांना पाहतो, त्या काळात जर पाहिलं असेल, महाराज कट्ट्यावरती रोडच्या साईडवरती बसून प्रचार केला बेळगावमध्ये, कट्ट्यावरती वगैरे बसून. तीर्थकुंड्याहून सिटीमध्ये यायसाठी सायकल होती एकच सायकलहून 30 किलोमीटर येणं, 30 किलोमीटर जाणं. आत्ता हे सगळं आपण ऐश्वर्य बघतो, पण त्या काळी त्यांनी केलेले जे कष्ट, त्यांची तपस्या, त्याचीही फळं आपण पाहतो. आणि मग भक्तिरसानंद महाराज ज्यावेळी देवामृत प्रभू होते, भगवे कपडे धारण करून त्यांनी जेव्हा IIT पवईमध्ये प्रचार चालू केला, त्या प्रचारामध्ये राधेश्याम प्रभू, गौरांग प्रभू भक्त झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली. ते आपली जशी मारुती ओमनी आहे तशी व्हॅन होती ओमनी. ती व्हॅन अगोदर पूर्वी तशा असायच्या गाड्या. तर एक साधू 4 व्हीलर ड्रायव्हिंग करत आलाय. कोण आहे साधू? 4 व्हीलर ड्रायव्हिंग करणारा साधू. हे बघायसाठी हे दोघं आलेले मित्र, गौरांग प्रभू आणि राधेश्याम प्रभू. गौरांग प्रभू तमिळनाडू आणि केरळच्या बॉर्डरवरचे आहेत, पालक्कड. आणि राधेश्याम प्रभू पदुचेरी, पांडुचेरीच्या आसपासले तमिळ, आणि हे बॉर्डरवरचे आहेत दोघं. तर ते IIT पवईला होते दोघं. तर त्या काळात कॉलेजमध्ये साधू, सॅफ्रॉन साधू व्हॅन घेऊन आला आहे 4 व्हीलर ड्रायव्हिंग करत, म्हणून ते आले आणि दोघं भक्त झाले. या पुस्तकाच्या संकलनाबाबत आणि मुद्रणाबाबत आपण आपले सल्ले आणि मते देऊन अनेक भक्तांनी आम्हाला बहुमोल वेळ आणि शक्ती खर्च केली. या पुस्तिकेच्या प्रकाशनात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या कलहाच्या युगात सुवर्ण अवतार चैतन्य महाप्रभू आणि श्री कृष्ण कृपामूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे दिव्य आंदोलन वाढवण्यासाठी भक्तांना पुस्तिका अल्प प्रमाणात का असेना सहाय्यक ठरो ही अपेक्षा. श्री श्री गुरु गौरांग जयतः. या पुस्तकासाठी लागणारे साहित्य भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत, चैतन्य चरितामृत, इतर ग्रंथ, श्रील प्रभुपादांनी पत्रांद्वारे दिलेले उपदेश आणि भक्तांचे निरीक्षण आणि सल्ले यापासून एकत्रित करण्यात आलेले आहेत. हा त्याचा बॅकग्राऊंड आहे. कोणते कोणते ग्रंथ आले? उपदेशामृत, भक्तिरसामृत सिंधू, चैतन्य चरितामृत, प्रभुपादांचे लेटर्स आणि सिनियर भक्तांचे ऑब्झर्वेशन, त्यांचे जे निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशन ज्या ज्या ठिकाणी जगभरामध्ये त्यांनी प्रचार केला तो. तर आपण जो श्लोक वापरला तोच आहे भाग नंबर 1, पेज नंबर 1, भाग 1, वैष्णव आचार संहितेच्या महत्त्वाविषयी. ही आचारसंहिता भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत आणि श्री प्रभुपाद लिखित इतर ग्रंथांमधून, त्यांच्या पत्रांवरून, त्यांच्या संभाषणातून संकलित करण्यात आलेली आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी वैष्णव आचरणासंबंधी श्रील सनातन गोस्वामींना खालील उपदेश दिला. यद्यपि हो तुम्ही हय जगत पावन, तोमा स्पर्शे पवित्र हय देव मुनिगण, तथापि भक्त स्वभाव मर्यादा रक्षण, मर्यादा पालन है साधुर भूषण. हे सनातन, तू संपूर्ण ब्रह्मांडाचा उद्धारक आहेस आणि देवता तसेच महान संत तुझ्या स्पर्शाने शुद्ध होतात. वा किती महत्त्वाचं आहे. एखादा व्यक्ती जर वैष्णव सदाचारांचं पालन करत असेल, त्याच्या स्पर्शानं देवी देवता आणि संतसुद्धा शुद्ध होऊ शकतात. देवी देवतांची इच्छा आहे की या चैतन्य महाप्रभूंचा जो सुवर्ण काळ चालू आहे, त्या सुवर्ण काळामध्ये पृथ्वीवर जन्म घेऊन त्यांना पण चैतन्य लीलेमध्ये भाग घ्यायचा आहे. पण त्यांना तशी परवानगी नाही आहे, त्यांची व्यवस्था आणि त्यांची जबाबदारी असल्यामुळे. आपण किती सौभाग्यशाली आहे हे याच्यावरून कळू शकते. फक्त आपण आचरण जरी व्यवस्थित आपलं केलं, कोणताही पर्सनल मोटिव्ह किंवा वैयक्तिक उद्देश न ठेवता, अहैतुकी अप्रतियता, कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी आणि
गुरूंच्या प्रसन्नतेसाठी. तर देवी देवतासुद्धा आपल्याला स्पर्श केल्यानंतर शुद्ध होऊ शकतील. परंतु वैष्णव आचरणाचे पालन आणि रक्षण करणे हा भक्ताचा एक गुण आहे. वैष्णव आचरण हेच भक्ताचे खरे आभूषण म्हणजे अलंकार आहे. हे सनातन झालं. मर्यादा लंघने लोक करे उपहास, इह लोक परलोक दुई हय नाश. जर कोणी वैष्णव आचरणाचे उल्लंघन करेल तर त्याला लोक हसतील आणि अशा प्रकारे तो इहलोक आणि परलोक या दोन्ही लोकात नष्ट होईल. आता लोक हसतील का म्हटलेलं आहे? बघा, ज्यावेळी लोक रस्त्यावरती नग्न अवस्थेत नागडे फिरतात त्यांना कोणी विचारत नाही. पण तेच जर कोणी साधू असेल किंवा संत असेल, त्याचं छोटीशी जरी चूक असेल तर लगेच लोक करे उपहास. साधूर अल्पछिद्र विश्वेते हसाय, महाप्रभू म्हणाले. साधूचं अल्पछिद्रसुद्धा जे आहे संपूर्ण विश्व हसते. म्हणून काळजीपूर्वक आचरण करणं आवश्यक आहे. कारण लोकांना माहीत नाही की कोण ब्रह्मचारी आहे, कोण संन्यासी आहे, कोण गृहस्थ आहे, कोण वानप्रस्थी आहे. जोही तिलक लावणारा म्हणजे ते लोक म्हणतात ते हरेकृष्णावाले आहेत. बरोबर बरोबर का? मग सगळेजण प्रभुपादांचे रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी आहे आपण. त्यामुळे आपण कुठेही काही करताना फक्त मंदिरातच नाही, मंदिरातच फक्त हात जोडून आपण प्रणाम केला आणि बाहेर आपण दादागिरी केली नाही, किंवा मंदिरात आपण शुद्ध भक्ती दाखवली आणि बाहेर आपण कुठेही टपरीवरती हॉटेलमध्ये खाल्लं, दोन्हीकडं. त्यामुळे आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आणि विशेष करून दीक्षा झाल्यानंतर किंवा जे प्रचारक आहेत ते सगळेच बसलेले प्रचारकच आहेत. ऑलमोस्ट सगळे दीक्षित आहेत, एकात दोन सोडता सगळेच दीक्षित आहेत ऑलमोस्ट. 1-2 लोकेश आणि मोठ्यांमध्ये तर 1-2-3 दीक्षित नाही आहेत बस. बाकी सगळे दीक्षित आहेत, 3-4 जण. तर दीक्षित, ब्राह्मण दीक्षित. तर आपण सगळे दीक्षा काले शिष्य कोरे आत्मसमर्पण. ज्यावेळी आपण दीक्षेच्या वेळी आत्मसमर्पण करतो, आपण आत्मसमर्पण केलेलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दास दासानुदास म्हणून आपण सेवा करणार आहोत. हे वचन घेतलं आहे, आठवतं आहे सगळ्यांना? 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी आठवतं आहे का? सोलापूरमध्ये, पंढरपूरमध्ये, वृंदावनमध्ये, नोएडामध्ये, गोवर्धनमध्ये. मग ते आपण दिलेलं वचन, तीच मोठी जबाबदारी आहे. आणि हे नाही केलं तर आपलं नुकसान काय नाही आहे. नुकसान म्हणजे होणार हेच आहे की आपण भगवंतांपासून दूर जाणार. हे सगळ्यात मोठं नुकसान आहे. शारीरिक किंवा आर्थिक नुकसान काय नाही आहे. आपलं 2 गोष्टी आहेत, एक आहे पाप आणि एक आहे अपराध. दोन्ही वेगळे वेगळे आहेत. लक्षपूर्वक आहे का? एक आहे पाप आणि एक आहे अपराध. पाप म्हणजे न कळत झालेल्या चुका. आपण भक्तीमध्ये नाही, आपल्याला काय माहीत नाही. लोक मांसाहार करतात, व्यभिचार करतात, दारू पितात, जुरागार खेळतात, त्यांना माहीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पापे एती रोगारूपी. जे लोक पाप करतात त्यांना माहीत नाही, पण त्यांचा जो रोगाचं रूपांतर किंवा त्या पापाचं फळ रोगामध्ये भेटते. ते रोगी होतात, आजारी पडतात, त्यांना मोठमोठे रोग होतात आणि रोगामध्ये नष्ट होतात. पण अपराध वेगळा आहे. अपराध म्हणजे जो आपल्याला राधा राणींपासून दूर घेऊन जाणारा आहे, तो म्हणजे अपराध. माहीत असून केलेल्या चुका, त्याला म्हटलेला अपराध. आता आपल्याला माहीत आहे कांदा असून चालत नाही तरीसुद्धा खाणं, माहीत आहे हे करायचं नाही तरीसुद्धा करणं म्हणजे अपराध. उप आणि उपवास म्हणजे भगवंतांच्या जवळ, आणि अपराध राधा राणींपासून दूर घेऊन जाणारा अपराध. मग तो वैष्णव अपराध असो, सेवा अपराध असो, नाम अपराध असो, धाम अपराध असो, कोणताही अपराध असो, जो आपल्याला भगवंतांपासून किंवा राधा राणींपासून दूर घेऊन जाणारा आहे. आणि त्यामुळे आपण काय बोलतो यावरती, काय करतो यावरती, कसं करतो यावरती लक्ष असणं आवश्यक आहे. त्याला म्हटलेलं आहे कृष्ण भावना. कृष्ण भावना अशी काही वेगळी नाही आहे जी आपण जाऊन खरेदी करू शकतो मंदिरमध्ये. BBTमध्ये 5 रुपयाची कृष्ण भावना द्या किंवा 1-2 किलो कृष्ण भावना द्या, असं कधी होत नाही. आपण जे कार्य करतो ते कृष्णाइज्ड करतो.
कृष्णाईज. जसं सकाळी आम्ही चर्चा करत होतो की कित्येक लोकांचा प्रश्न आहे की कृष्णाने भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, अर्जुनाला सांगितली गीता, तर अर्जुनाचा उद्धार होईल. मग त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती असलेली 23 अक्षौहिणी सेना, तिचा कसा का उद्धार झाला? त्याने तर गीता ऐकली नाही, त्याने तर कृष्णाचे भक्त नव्हते, मग ते कसे काय कृष्ण भावनाभावित झाले? सगळे भगवद्धामात गेलेत भगवंतांच्या उपस्थितीमध्ये. पण त्याचं उदाहरण, जसं एखादा प्लेट आहे, लोखंडी प्लेट, आणि त्या लोखंडी प्लेटला आपण जर इलेक्ट्रिक कनेक्शन जर दिलं तर ती पूर्ण लोखंडी प्लेट शॉक मारते, विद्युत शक्ती ती ओढून घेते. त्याच पद्धतीनं जरी कृष्ण एकटे जरी असले तरी ती पूर्ण कुरुक्षेत्राची युद्धभूमी कृष्णाईत झालेली, कृष्ण भावनामृत, कृष्णाच्या शक्तीमुळे कृष्ण शक्ती तिथं प्रसारित झालेली होती. तसं आहे, आपण जर पालन केलं तर आपला उद्धार आहे न झोपता, आणि जर नाही पालन केलं तर मग आपला नुकसान आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंनी वृंदावनातील 6 गोस्वामींना 5 महत्त्वाचे उपदेश दिले. त्याच 5 उपदेशांवर आधारित आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वाढत्या प्रचारासाठी काही नियम लिहिलेले आहेत. ते उपदेश खालीलप्रमाणे आहेत. चैतन्य महाप्रभूंनी वृंदावनातील 6 गोस्वामींना 5 उपदेश दिले महत्त्वाचे. तसे तर प्रत्येकाला वेगळी वेगळी शिकवण दिलीच, रूप गोस्वामींना, सनातन गोस्वामींना, रघुनाथ दास गोस्वामींना, पण जनरल सगळ्यांना मिळून 5 उपदेश दिले. नंबर 1, सर्व शास्त्रांचा सूक्ष्म रीतीने अभ्यास करणे आणि सर्वांचा मूळ सार भक्ती ठरविणे. शास्त्रांचा सार काय? भक्ती. शास्त्रांचा सार पंडित बनणं किंवा श्लोक कंठस्थ करणं, धुआंधार प्रवचन देणं. धुआंधार प्रवचन, क्या प्रवचन, धुआंधार, अशा टाळ्यांचा कडकडाट, एकदम प्रत्येक 10-10 मिनिटाला टाळ्यांचा कडकडाट, धुआंधार, ते नाही आहे. भक्ती हा सर्व शास्त्रांचा सार आहे. जसं लोकमान्य टिळकांनी गीता वाचली, गीतेवरती टीका लिहिली, खरं त्यांनी गीतेचा सार काय काढला? वर्क इज वर्शिप, काम करणे म्हणजे गीतेचा सार आहे. कर्माण्यवाधिकार असते, कार्य करत राहा, बाकी काय करू नका, देशासाठी समाजासाठी कार्य करा. पण त्यांना हे नाही कळालं, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा न करता कार्य करणं, हे शिकू शकले नाहीत ते. त्यांना जर माहीत असलं असतं, आजचा जसा गणपती त्यांनी चालू केला टिळकांनी, त्यांनी त्या काळामध्ये जो भारत देश किंवा भारत विभाजित झालेला वेगवेगळ्या धर्मामध्ये किंवा हिंदूमध्ये सुद्धा, मराठा, ही जात ती जात, कुठल्या वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या सगळ्या जातीमध्ये जो परावर्तित झालेला समाजाला एकत्रित करण्यासाठी त्यांनी गणपती घरातून बाहेर आणला. सार्वजनिक गणेशोत्सव. समाज वेगळे झालेला, तेली समाज, वंजारी समाज, हा समाज, तो समाज, ब्राह्मण समाज, धनगर, किती जाती आणि पाती त्याच्यामध्ये तयार झाल्या. त्या सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी, आणि त्या एकत्रित करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव चालू केला. पण त्याचं प्रतिबिंबित स्वरूप बघा, कॉम्पिटिशन चालू आहे. एक गाव एक गणपती तर राहायला बाजूला, आता एक गल्ली 4 गणपती आहेत, प्रत्येक गल्ली बोळात गणपती आहेत. कॉम्पिटिशन त्यांनी केलं की त्याच्यापेक्षा जास्त. मी कोल्हापूरमध्ये एका गावात विचारलं, प्रोजी म्हटलं तर गणपती, म्हटलं गणपती प्रोजी सिम्पल आहेत, पण विसर्जनाच्या दिवशी कॉम्पिटिशन असतं इथं. सगळा पैसा जो एकत्रित केलेला आहे कॉम्पिटिशन विसर्जनाच्या वेळी, डी जे, मोठमोठ्या डॉल्बी, त्यांचा जर 10 डीजेचे बॉक्स असतील तर आमच्याकडं 25. 2 व्यक्तींचा या काळामध्ये मृत्यूसुद्धा झाला डीजेच्या त्या ठोक्यांमुळे, डीजेमुळे. धड 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 जे होतं ना, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम असतो. आपल्या जन्माष्टमीमध्ये गेल्या वर्षी की त्याच्या गेल्या वर्षी ग्रेटर नोएडामध्ये जन्माष्टमी होती, आणि आपले एकटे भक्त आहेत जनकप्रभू, फार जुने भक्त आहेत नोएडाचे, अगदी सुरुवातीच्या काळात. जनकप्रभू म्हणून, जनकप्रभू त्यांची पत्नी रोहिणी माताजी. तर जनकप्रभू आणि मी दोघं असं चालत होतो,
प्रवचन संपल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर येता येता आत सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले पंडालमध्ये आणि जोरजोरात डी जे चालू झाला. राधे राधे ते भजन होतं ना एकदम डी जेचे, आणि तसे थरथरायला लागले, त्यांच्या शरीरातून करंट मारायला लागला, थरथरून खाली पडले अक्षरशः. मग लगेच त्यांना हॉस्पिटल ॲडमिट केलं. विचारलं त्यांच्या मुलाला प्रोजेक्ट आहे, ते म्हटले त्यांच्या हृदयामध्ये मशीन आहे, मशीन हां प्लेसमेकर काय ते स्पेसमेकर, तर ती मशीन आहे ती, मग ते श्वास घेताना वगैरे ते चटका मारून काहीतरी ते चाललेलं असतं त्याची यंत्रणा, पण त्या डी जेच्या आवाजामुळे शॉर्ट सर्किट झालं. डी जेच्या आवाजामुळे शॉर्ट सर्किट. तर असंही होण्याची शक्यता आहे, असंही होते. त्यामुळे भक्ती हे महत्त्वाचा सार आहे. नंबर 2, भगवान श्रीकृष्णांची वृंदावनातील लीलास्थळे शोधून काढणे, वृंदावन धाम असे निर्माण करणे जेणे जगातून, संपूर्ण जगातून लोक तेथे येतील आणि शरण घेऊन प्रोत्साहित होतील. येऊ लागले तर सगळे लोक. सनातन गोस्वामी, रघुनाथदास गोस्वामी यांनी जर मंदिरांची शोध केली नसती, मोठमोठी मंदिरं बांधली नसती, तर आपण कुठं गेलो असतो. रूप गोस्वामींचं मदन राधा गोविंद मंदिर 7 मजली होतं, आता किती आहे? 3 आहे. 4 तोडून टाकलेलं आहे. औरंगजेब, मदन मोहन मंदिर, सनातन गोस्वामी त्याचं शिखरच कापून टाकलं त्यांनी वरचं. का? कारण या दोन्ही मंदिराचा दिवा आग्र्याच्या महलमधून त्याला दिसायचा, एवढे उंच होते ते, तोडून टाकलं त्यांनी. ते शेष आहे तेवढं तरी त्याच्यामध्ये आहे. राधारमण, गोपाल भट्ट गोस्वामी त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्यांच्यामुळेच तर आपल्याला मंदिरं प्राप्त झाली. नंबर 3, भगवान श्रीकृष्णांची सुंदर मंदिर बांधणे, अर्चा विग्रहांची स्थापना करून योग्य पूजा विधीचे संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणे. फक्त पूजा करणे नाही, कशी पूजा केली जाते याचं पूर्ण देशाला मार्गदर्शन करणे. त्यामुळे किती व्यवस्थित अर्चा विग्रहांची पूजा होणं महत्त्वाचं आहे. इस्कॉन मंदिरं 2 कारणासाठी प्रसिद्ध आहेत. एक डीटी वर्शिप आणि दुसरं क्लिनिंग, स्वच्छता. बाहेरच्या मंदिरात बघा ना, कोण अशी पूजा, दररोज ड्रेसिंग, नाईट ड्रेसिंग, एवढे भोग काय नसतं. वर्षातून एकदा जरी कपडे बदलले तरी नशीब आहे. वर्षात एकदा जरी जत्रेला कपडे बदलले तरी नशीब आहे. दररोज कुठेही असं होत नाही. नंबर 4, आपल्या स्वतःच्या आचरणावरून वैष्णव कसा असावा आणि वैष्णवामधील शिष्टाचाराचे उदाहरण दाखविणे. भगवान चैतन्य महाप्रभू सांगतात की हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. शास्त्रांमध्ये निष्णांत असून उपयोगाचे नाही, तर वरिष्ठ भक्त, कनिष्ठ भक्त, भगवंत आणि बद्ध जीवांशी योग्य शिष्टाचार कसा असावा हे माहीत असणे आवश्यक आहे. फक्त पंडित होऊन चालत नाही. अध्ययन केलं, मोठमोठे श्लोक पाठ केले, प्रचार केला, पण आचरण, कुणासोबत कसं बोलावं, हे जे संस्कार आहेत ते लहानपणी अगोदर घरात भेटायचे, पण आज घरात पण संस्कार नाहीत आणि बाहेर पण नाहीत. अगोदर घरामध्ये संस्कार शिकवले जायचे प्रणाम करायसाठी. आज पण ते आहेत काही प्रमाणात. जैन, मारवाडी यांच्यात आजही मुलं उठल्यानंतर, स्नान झाल्यानंतर आईवडिलांना प्रणाम करतात, देवाला प्रणाम करतात. पूजा झाल्याशिवाय, गंध लावल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाहीत. आजही आहेत काही संप्रदाय. आणि काही आहेत ते एका हाताने प्रणाम करतात. एका हाताने प्रणाम करणं म्हणजे काय? मी सकाळी सांगितलेलं आहे. काय होतं? तुम्ही अर्धे पोचलेले होते वर, त्यामुळे 7 अंग. ते अष्टांग दंडोत्सव नाही, एक हाताने म्हटलं. पाश्चात्य होणू शकतो, पण होते काय त्याच्याने? आपलं पुण्य नष्ट होतं. एक हाताने जर आपण प्रणाम केला तर आपलं पुण्य नष्ट होते. म्हणून दोन्ही हाताने प्रणाम करणं आवश्यक आहे. आपण कोणालाही प्रणाम करतो ना, दोन्ही हाताने करणं आवश्यक आहे. एका हाताने जर प्रणाम केला तर पाप आपलं पुण्य नष्ट होतं. किती सटल आहे बघा, किती सूक्ष्म स्तरावर आहे. आपण कधी कधी बाहेर जातो, अभक्तांच्या घरात जाऊन म्हणतो प्रसाद घेत नाही, त्यांच्या घरामध्ये
मांसाहार करतात किंवा नियमाचं पालन करत नाही, पुन्हा आपण प्रसाद घेत नाही, फळं घेऊ, थोडं पाणी घेऊ. खरं सगळ्यात जास्त जर आपल्यावर इफेक्ट करणारं जर असेल तर ते आहे पाणी. का? कारण का पाणी ते तिथंच असते भरपूर दिवसापासून, आणि त्यांच्या घरातील वातावरण, त्यांचं बोलणं, त्यांची भांडणं, त्यांचे शब्द, त्याचा पूर्ण आघात त्या पाण्यावरती झालेला असतं. ते पाणी ऑब्झर्व केलेलं असतं सगळं. किती सटल आहे. खाण्यापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह आहे पाणी. तर या अजून आपल्याला जायचं याच्या पलीकडं. आपण फक्त 16 माळा जप, 4 नियम पालन, हरे राम हरे कृष्ण नाही, हळूहळू हळू शिकणं आवश्यक आहे. कसं आहे, आता हे एक झाड आहे, हे झाड आहे, ह्या झाडाची हाईट छोटी आहे आणि हे झाड मोठं आहे. तर त्या झाडाची जितकी वर वाढ होत गेले तितकीच वाढ त्याची मुळामध्ये होणं आवश्यक आहे. जर तितकीच मोठी मुळं नाही वाढली तर ते झाड कधी खाली पडतं. जसं मोठमोठ्या हव्यामध्ये, मोठमोठ्या वादळामध्ये वडाची झाडं किंवा वटवृक्ष पडत नाहीत. खरं बांबू कोसळतात लगेच. का? कारण बांबू सरळ वर उगतो, खरं त्याची तेवढी आत तो वाढत नाही. आणि जे वटवृक्ष असतात ते आतल्या आत जाऊन एकमेकाला स्ट्रॉंग पकडतात, म्हणून ते कधी पडत नाहीत. त्याचं उदाहरण इथं आहे. एक झाड आपण तोडलं, ते झाड तोडल्यानंतर दुसरं सुकू लागलं, मग दुसरं तोडलं, दुसरं तोडल्यानंतर तिसरं सुकू लागलं. त्याला काहीच केलं नव्हतं, मग ते तिसरं सुकू लागलं, कारण का त्यांचे आतले जे बंध होते, बंध लिंक, ती लिंक डिस्कनेक्ट झाली त्यांची. तर म्हणून फक्त वर्षानुवर्ष आपण चाललो, वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 18 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, पण तेवढी मुळं जर खालचं आपलं बेसिक स्ट्रॉंग नसेल तर कधी आपली गाडी पलटू शकते. फक्त 16 माळा जप करतो मी, अध्ययन करत नाही, बघ तसं दररोज साधना रिपोर्टमध्ये सगळ्यांचं असतं 16 माळा जप आणि किती वाजता उठले, किती वाजता झोपले, अध्ययन 0, रीडिंग 0, हिअरिंग 0. तर थोडा वेळ काढून प्रत्येकाने 30 मिनटं, म्हणत नाही 2-2 तास आहे का, 30 मिनटं. आपण जेवतो 20-25 मिनटं. प्रसाद घेताना सुद्धा आपण एखादं प्रवचन लावू शकतो आरामात. प्रसाद घेताना शांत, उलट शांत बसून जेवलेलं अंगाला लागतंय म्हणे. बडबडल्यामुळे हवा पण आत जाते, हवा आत गेल्यामुळे ते शरीरामध्ये अन्न जाणारं ते पण कमी होतं आणि त्याची क्वालिटी डाऊन होते. जसं पळायला जाताना जे जॉगिंग किंवा रनिंगला जातात त्यांना पण सांगितलं जातं की तोंड बंद करून पळा, असं करू नका, तेवढी हवा पण आत जाईल, मग त्याचा काही परिणाम होणार नाही. त्यामुळे अर्धा तास का असे ना, अर्धा तास श्रवण, अर्धा तास वाचन, वेळ भेटतोय. काही भक्तांच्या साधना कार्डमध्ये 10 वाजताच ते पाठवतात, मी 10:30 वाजता झोपणार आहे किंवा 11 वाजता झोपणार आहे. का? कारण तर तो जो वेळ आहे उरलेला तो मोबाईलसाठी स्वाभाविक, तो सेव्ह करूनच पाठवलेला असतं. मग तो जो वेळ आहे, ठीक आहे, मी कधीच म्हणत की बंद करा. बघा, आवश्यकता आहे जगाची, आपण कुठं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. कारण का कधी 11:10ला मेसेज येतो आहे 10:30ला झोपणार आहे म्हणून, किंवा 9:45ला मेसेज येतो आहे की 11ला झोपणार आहे. मग पुढचं काय करणार? आता सगळ्या सेवा संपल्या, रिडिंग झालं, जप झालं, सगळं, मग करणार काय? मग त्याच्यावरून कळते की तो आपला पर्सनल टाईम आहे. आवश्यकता आहे, जगाची आवश्यकता आहे, आपण मागे राहू शकत नाही. पण तो वेळ जसा आपण त्याला महत्त्व दिलं आहे तसं प्रभुपाद तर म्हणायचे, दररोज झोपताना कृष्णा बुक वाचून झोपा. कृष्णा बुक दररोज वाचून झोपा, म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा तुमच्या कृष्ण येतील. ती कृष्ण भावना, जे वाचन केलेलं आहे त्याचं चिंतन हृदयामध्ये, डोक्यामध्ये राहील. कारण शेवटी आपण काय करतो आणि उठल्याबरोबर काय करतो ह्याचं दोन्ही इम्पॅक्ट दिवसभरावर चालतं. सगळ्यात पहिला काय करतो आणि सगळ्यात शेवटी, ते पूर्ण 24 तासावरती त्याचं इम्पॅक्ट असते. आणि म्हणून म्हटलं जातं सकाळी उठल्या उठल्या पहिला पृथ्वीला प्रणाम करा, गुरूंना प्रणाम करा, भगवंतांना प्रणाम करा, त्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूलेच गोविंद, प्रभाते कर दर्शनम. हे 2-4 मंत्र आहेत, पाठ करणं आवश्यक आहे. 2-4च आहेत. आपला पृथ्वीला प्रणाम,
समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. उठल्यानंतर बेडला लात मारणं नाही, अंतरुणातून उठतानाच. मी आश्रममध्ये सवय, घरचं नाही, मी आश्रमच बघितलं काही भक्तांना वाईट सवय आहे. उठल्याबरोबर बेडला लात मारले की सुटल्या आंघोळीला. उठल्याबरोबर पहिला पृथ्वीला प्रणाम, गुरूंना प्रणाम. नसली सवय तर आजपासून एक संकल्प, हा तर संकल्प करू शकतो आपण की आजपासून 1 ऑक्टोबर चातुर्मासाचा 3रा महिना आम्ही कमीत कमी हा संकल्प घेतो की उठल्याबरोबर गुरु, पृथ्वी आणि भगवंतांना प्रणाम मी करणार. कोण कोण करणार? तरी पण आज पुन्हा एकदा त्याच्यावर दृढ संकल्प. जर संकल्प असेल तर मग तो दृढ संकल्प. उठल्याबरोबर मोबाईल कुठे आहे नाही, चाचपडून पहिला प्रणाम, मग नंतर. आणि आहे त्याची शक्ती आहे. जो व्यक्ती पूर्वेकडे डोकं करून झोपतो तो बुद्धिमान बनतो, पूर्वेकडे डोकं करून झोपतो. जो दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तो शारीरिक आरोग्यशाली बनतो, आजारी पडत नाही. जो आजारी असतो त्याला दक्षिणेकडे डोकं करून झोपवायचं. आणि जर उत्तरेकडे डोकं करून जर आपण डोकं केलं, उत्तरेकडे डोकं जर केलं तर मग तो मृत व्यक्ती आहे. मेलेल्याला उत्तरेकडे डोकं करून झोपवतो, दक्षिणेकडे पाय. त्यामुळे कधी उत्तरेकडे पाय करून झोपणे नाही. उत्तरेकडे डोकं नाही, उत्तरेकडे पाय, डोकं नाही करायचं. दक्षिणेला डोकं किंवा बेस्ट आहे पूर्वेला डोकं. त्यांची बुद्धी चालत नाही, जे विसरणारे आहेत किंवा ज्यांना अध्ययन करायचं आहे ते पूर्वेला बेस्ट आहे. पूर्वेला डोकं करा, चांगलं लक्षात राहील, अध्ययन केलेलं वाचलेलं सगळं. आणि जर कोणी आजारी आहे तर मग दक्षिणेला डोकं करू शकतो. पश्चिम आणि उत्तर, पश्चिम चला कधी फ्लॅट सिस्टीम किंवा घरची परिस्थिती नसते, पश्चिम ठीक आहे. पण उत्तरेला डोकं कधी नाही. उत्तरेला मेल्यानंतरच डोकं केलं जातं. कधी कधी शरीर सुटत नाही, त्यावेळी अडचण येत असते, आत्मा शरीर न सोडत नाही, मग त्यावेळी उत्तरेला डोकं करून झोपवलं जातं. मग हळूहळू आत्मा बाहेर पडू लागतो. कंठे घर घर आहे ते ऐकले, घर 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 आवाज येऊ लागतो, शरीर सुटत नाही, त्यावेळी मग डोकं. सगळे शास्त्रोक्त आहे ते, हे आत्ता तयार केले असं नाही, सगळे शास्त्रोक्त आहेत. नंबर 3 झालं ना. नंबर 4, आपल्या स्वतःच्या आचरणावरून वैष्णव कसा असावा आणि वैष्णवामधील शिष्टाचाराचे उदाहरण दाखवणे. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. शास्त्रामध्ये निष्णांत असून उपयोगाचे नाही, तर वरिष्ठ भक्त, कनिष्ठ भक्त, भगवंत आणि बद्ध जीवांशी योग्य शिष्टाचार असावा हे माहीत असणे आवश्यक आहे, जे आम्ही चर्चा केली. नंबर 5, एखाद्या वैरागी व्यक्तीचे जीवन कसे असावे आपल्या लिखाणातून आणि इतरांना आपल्या आचरणाने दाखविणे वैष्णव पद्धती घालून द्यावी. तर या 5 सिद्धांतावर वैष्णव सदाचार हा ग्रंथ तयार झालेला आहे, जे महाप्रभूंनी षड गोस्वामींना आदेश दिला. तर पुढच्या रविवारी कृष्ण भावनेचे सार वैष्णव आचरण हे आपण जितकेही नियम पालन करतो, मग 4 नियम असो, 16 माळा जप असो, धामयात्रा असो किंवा तपस्या असो, 64 माळा जप असो, 32 माळा जप असो, तेल न खाणे, तूप न खाणे, मीठ न खाणे, जेही नियम पालन करतो, ह्या सगळ्या नियमांचा एक बाप नियम म्हणू शकतो आपण. एक नियम कोणता आहे? सतत भगवंतांचे चिंतन, कधीही त्यांचं विस्मरण होणार नाही. स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मृतम न जातुचित, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर हे सगळे नियम किंवा वैष्णव सदाचारचं पालन करता करता कशासाठी करतो हे विसरून जाऊ नये. आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट, वैष्णव सदाचाराचा चष्मा लावून दुसऱ्याच्या चुका काढायच्या नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्याला माहीत झालं असा प्रणाम करायचा, असा नाही करायचा, मग समोरच्या व्यक्तीने प्रणाम केला, अरे बघ वैष्णव सदाचार चुकला बघा, हे नाही. हे आपल्यासाठी आहे. हे कशासाठी आहे? आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही. त्यामुळे या 2 गोष्टी, एक
कृष्णाचं स्मरण होईल यासाठी आपण करतो आहे आणि दुसरं स्वतःसाठी. वैष्णव सदाचाराचा लाल चष्मा घालून सगळ्यांमध्ये सगळे लालच दिसणार. मग लाल चष्मा घालून सगळं लालच दिसणार. पांढरा धोती कुर्ता पण लालच दिसणार. त्यामुळे आपण हे पालन करायचं आहे स्वतःसाठी, फक्त आणि फक्त माझ्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही. त्याचं दुसरं जर चूक करतोय, आचरण करतोय, त्याला त्याची चूक सुधारणारे त्याचे अधिकारी, त्याचे गुरु ते असतील. माझी कंपाऊंड आहे ते फक्त माझ्यासाठी. 2 गोष्टी लक्षात ठेवणं. तर पुढच्या शनिवारी ठीक 10 वाजता, क्षमा करा, पुढच्या रविवारी ठीक 10 वाजता सकाळी पुन्हा आपण भेटू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की